गोलंदाज होल्डर आहेत. चला होल्डर आहेत या पिकअप स्ट्रोक सीमा रेषेच्या बाहेर हा येतोय षटकार. हा 10 धावा धावफलकावरती आहेत. चांगली सुरुवात केली आहे. क्या बात आहे. प्रचंड वेग आहे या चेंडूवरती बीट केलेला आहे. आला हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 10 धावा धावफलकावरती आहेत. 8 षटकांचा सामना राणा सिंग फायटर आणि शिवराणा फायटर या दोन संघांमध्ये. ऑन साइडला बिग हिट इनटू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. टीपीएल षटकार. आणि पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती आहेत. फ्लाइंग स्टार्ट केलेला आहे. स्वप्नवत सुरुवात केली आहे या मॅच मध्ये. रुपेश बासरे मागच्या वर्षीचा मॅन ऑफ द सिरीज चा मानकरी. ड्राइव्ह करतायत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. लॉंग ऑनला एक धाव झाली कंप्लीट. चांगली फिल्डिंग मिळते. फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. टिटवाला प्रीमियर लीग. काल सर्वांनी उल्लेख केला की खऱ्या अर्थाने टिटवाला नगरीचा हा क्रिकेटचा महोत्सव, क्रिकेटची जत्रा सुरू आहे. व्हाईट +4 मिळतोय हा पंजा. समाप्तीनंतर धावसंख्या आहे 22-22. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 22. टिटवाला प्रीमियर लीग सीझन 5 आपण पाहतोय. गेली 4 वर्ष यशस्वी आयोजन आणि 5व्या सीझनमध्ये पदार्पण केलेलं आहे. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय राहुलदादा महेर, सहआयोजक आदरणीय गोपी नांगलोज साहेब, त्यानंतर रामधन धुळस साहेब आणि या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य सुप्पड मामा बालोत. या सर्वांचं आपण करूया विशेष कौतुक आणि आभार मानूया, कारण की त्यांच्या माध्यमातून नक्कीच टिटवाला प्रीमियर लीगचे आयोजन आणि खूप चांगले व्यासपीठ, खूप चांगला प्लॅटफॉर्म निर्माण झालेला आहे. सुरेश जगताप आहेत गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या चेंडूवरती आलाय षटकार, त्यानंतर एक चिकी सिंगल मिळते या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल 29. 29 धावा धावफलकावरती आहेत. आणि सीमा रेषेच्या बाहेर गगनचुंबी गगनभेदी. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार.
नेहमीच ते उपलब्ध करून देतात असे रेवती गावचे ग्रामपंचायत सदस्य आदरणीय रुपेश बास यांचं देखील मनापासून आभार. दरम्यान फलंदाज बाद चांगला झेल पकडलेला आहे पवनने आणि फलंदाज झालाय बाद. धावसंख्या आपण पाहू शकाल 35 धावा. कॅप्टन येतोय अर्जुन. क्या बात आहे, डिफेन्स करतायत, सॉफ्टवेअरने खेळतात. बॅक टू द बॉलर आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 35 धावा धावफलकावरती आहेत. क्षेत्ररक्षक क्या बात है, कॅच ऑफ द टूर्नामेंट. कार्बन कमाल कॅच पकडली आहे. टिटवाला प्रीमियर लीग सीझन 5 मधील सर्वोत्तम झेल पकडलेला आहे. टाळ्या होऊन जाऊ द्या फिल्डरसाठी. गुणावतने स्पेक्टॅक्युलर हा झेल पकडलेला आहे. एका हातामध्ये हा झेल पकडलाय आणि फलंदाज झाल्या बाद कॅप्टनला माघारी परतावं लागेल. शून्यावरती अर्जुन. बॅक टू द पवेलियन. सो मच. खऱ्या अर्थाने टिटवाला प्रीमियर लीग सीझन 5 यशस्वी होण्यासाठी ज्यांचं खूप मोठं योगदान आहे, खूप सारी मेहनत आहे. भरतदादा येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. भरतदादा नांगलोत आणि गोपीदादा नांगलोत यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी आहे. सलगच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक भरतदादा यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. रुपेश बासरे आणि जर जो कोणताही गोलंदाज भरतची विकेट घेईल दत्ता पाटील साहेबांच्या माध्यमातून 200 रुपये. बघा, एका बाजूला मोटिवेट करताय आणि एका बाजूला डिमोटिवेट देखील करतायत. गोलंदाज होल्डर ड्राईव्ह करताय. क्षेत्ररक्षक आहेत, गॅप मधून चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. प्रयत्न खूप चांगला केला होता. बघायचंय आपण दुखापत झाली का. शंभर टक्के प्रयत्न केले होते, प्रयत्नांना यश मिळत नाहीये आणि सीमा रेषेच्या बाहेर हा चौकार येतोय. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, फिंगर रोल केले होते, चेंज ऑफ पेस व्हेरिएशन आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 39 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं बॅटल सुरू आहे या दोन टीम मध्ये. बॅटची कडा आणि हा झेल सोडलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ जीवनदान मिळतंय तो देखील रुपेश बासरेला. या झेलची किंमत मोजावी लागेल. ऑन साइडला बिग हिट. मी आधीच म्हटलं होतं या झेलची किंमत मोजावी लागेल. दुसऱ्या चेंडूवरती षटकार ठोकलाय.
47 धावा धावफलकावरती आहेत. सॉफ्ट हँडने खेळतायत. ऑन साईडला फ्लिक केलंय. डीप मध्ये फिल्डर आहेत. आणि एकदा मिळते चेंडूवरती धावसंख्या आपण पाहू शकाल पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 48 धावा धावफलकावरती आहेत. 16.00च्या सरासरीने प्रतिषटका मागे धावा बनवलेल्या आहेत. राणा सिंग फायटर या संघाने खऱ्या अर्थाने गेली 5 वर्ष आपण पाहतोय हे मैदान सजवण्याचं काम आमचे अत्यंत जवळचे मित्र मांजर्ली गावचे नक्कीच सुप्रसिद्ध उद्योजक समाजसेवक आदरणीय आपण पाहतोय प्रदीपदादा गायकर यांच्या माध्यमातून गेली 5 वर्ष नक्कीच हे मैदान सजवलं जातं TPL साठी. त्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो आणि त्यांचा इथे आपण विशेष सन्मान देखील करणार आहोत. ड्राईव्ह करतायत. गॅपमधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळते. धावसंख्या एकनी पुढे जाईल 49. भरतदादा यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक होतं. आय थिंक बम बॉल होता हा, कारण की यस बॅटची कडा होती परंतु चेंडू ग्राउंडिंग झाला होता. हेच म्हणणं आहे पंचांचं देखील. बॅटची कडा होती. क्या बात आहे. भरत यांच्यासाठी नक्कीच 100 रुपयांचं पारितोषिक. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतायत सुरेश जगताप या षटकामध्ये. 4थं षटक सुरू आहे. क्या बात आहे. भरत भाऊ यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी महाजनजी बहुरे यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. भरतदादा यांच्यावरती पारितोषिकांचा वर्षाव झालेला आहे. प्रत्येक चौकारासाठी 100 रुपये आहेत. प्रीतम भाऊ यांच्या माध्यमातून देखील प्रत्येक चौकारासाठी 100 रुपये आहेत. आज रविवार आहे. बँका बंद आहेत परंतु ATM सुरू आहेत आणि ते ATM ऑन केलेले आहेत. भरत भाऊ बघा संधी आहे. फुल टॉस. त्याचा फायदा घेऊ शकले नाहीयेत. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव पूर्ण होईल का? दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील्या चेंडूवरती धावा एकूण 2 आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 55. चला पाणी घेऊन जा. आपण पाणी घेऊन जायचं आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 55 धावा. क्या बात आहे. अंतिम सामन्यामध्ये जो कोणताही खेळाडू मॅन ऑफ द मॅच ठरणार आहे त्याच्यासाठी ही स्पोर्ट्स सायकल आलेली आहे. आदरणीय रामधन जारवाल साहेबांच्या माध्यमातून ही स्पोर्ट्स सायकल आहे. रामधन भाऊ देखील इथे उपस्थित आहेत. तुमचं मनापासून आभार, कारण की मोटिवेट करण्याचं काम नक्कीच केलं जातं. नक्कीच टिटवाला प्रीमियर लीग, कारण की भरघोस पारितोषिके या स्पर्धेमध्ये असतात.
क्या बात आहे. लहान मुलं, मी आधीच कालच म्हटलं होतं की आज लहान मुलं खूप येतील. त्यांच्यासाठी एक वेगळा स्टँड आपल्याला बनवायला लागेल पुढच्या वर्षी असं वाटतंय. ज्याप्रमाणे लहान मुलांचे इथे आगमन होत आहे. चला यापुढील सामना असेल स्पार्टन 11 आणि वीर योद्धा फायटर. दोन्ही संघांना एक टॉससाठी यायचा आहे. लीगमधील तो शेवटचा सामना असणार आहे. यस, इनिंग ब्रेकमध्ये तो टॉस केला जाईल. मॅन ऑफ द सिरीजसाठी यावर्षी LED TV आहे. टिटवाला प्रीमियर लीग सीझन 5 मधील पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 11,111 रुपयांचं पारितोषिक आदरणीय रतनसिंग जोनवाल आणि कैलासजी बहुरे साहेबांच्या माध्यमातून लाभलेलं आहे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 7,777 रुपयांचं पारितोषिक आदरणीय श्री प्रीतम परदेशी साहेबांच्या माध्यमातून RR सरांच्या स्मरणार्थ हे पारितोषिक लाभलेलं आहे. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेचे नक्कीच खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून खूप मोठं योगदान आहे, विशेष सहकार्य दरवर्षी असतं, सुप्पड मामा बालोद आणि दयाल सिंग गुसिंगे साहेबांच्या माध्यमातून लाभलेलं आहे. आणि चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 3,333 रुपयांचं पारितोषिक नक्कीच रेवती गावचे ग्रामपंचायत सदस्य आणि टिटवाला प्रीमियर लीगचे आधारस्तंभ आदरणीय रुपेशभाई बासरे साहेबांच्या माध्यमातून लाभलेलं आहे. त्यानंतर या स्पर्धेमध्ये सर्व ट्रॉफीज आपण पाहतोय, त्याच्यासाठी आणि मेडलसाठी रोख रक्कम 15,000 रुपयांचं डोनेशन भरतसिंग परदेशी साहेबांच्या माध्यमातून लाभलेलं आहे. पहिल्या दिवशी प्रीती भोजसाठी 11,000 रुपयांचं डोनेशन पूनमजी गुणावत साहेबांच्या माध्यमातून. आणि आज खऱ्या अर्थाने नॉनव्हेज मेजवानी आहे आणि त्याच्यासाठी 11,000 रुपयांचं डोनेशन नक्कीच भरत मेहर साहेबांच्या माध्यमातून लाभलेलं आहे. चौकार येतोय. त्यानंतर या स्पर्धेमधील विशेष आकर्षण मॅन ऑफ द सिरीजसाठी LED TV आहे आणि त्यासाठी 15,000 रुपयांचं डोनेशन आदरणीय सूरज गुणावत, राम डोबाळ आणि सज्जन जोनवाल यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे. त्यांचं देखील मनापासून आभार. त्यानंतर संपूर्ण स्पर्धेसाठी जनरेटर व्हॅनची सुविधा, त्यासाठी 15,000 रुपयांचं डोनेशन चंद्रकांत राजपूत साहेबांच्या माध्यमातून लाभलेलं आहे. काल त्यांची उपस्थिती देखील होती या स्पर्धेमध्ये. त्यानंतर स्पर्धेमधील मंडप व बॅनरसाठी तब्बल 51,000 रुपयांचं डोनेशन आपण पाहतोय आदरणीय श्री मंगेशजी सिंगल, राहुलजी महेर आणि गोपी नांगलोत साहेबांच्या माध्यमातून. यांच्या बॅटमधून हा चौकार येतोय, याच्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आहे. प्रीतम भाऊ यांच्या माध्यमातून प्रत्येक चौकारासाठी 100 रुपये आहेत आणि महाजन भाऊ यांच्या माध्यमातून षटकारासाठी 500. भरतदादा यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. ATM ऑन झालेला आहे, पारितोषिकांचा वर्षाव आहे. क्या बात आहे, सीमा रेषेच्या बाहेर हा षटकार येतोय भरतदादा नांगलोद यांच्या बॅटमधून आणि या षटकारासाठी महाजन भाऊ यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयांचं पारितोषिक. क्या बात आहे, ग्लोरियस स्ट्रोक सीमा रेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय, चौकार की षटकार पाहावं लागेल. यस, मॅक्सिमम षटकार आणि पुन्हा एकदा 500 रुपये ऍड होतील, टोटल 1,000 रुपये. आणि जर तिसरा षटकार आला तर गोपीदादा नांगलोत यांच्या वतीने 1,000 रुपयांचं पारितोषिक.
धावसंख्या आहे 76 धावा 5 षटकांच्या समाप्तीनंतर. बिग हिट लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे माइट इट ह्यूज मॅक्सिमम षटकार. जर रुपेश बासरेने या मॅच मध्ये 100 धाव बनवल्या किंवा त्याच्या प्लस धाव बनवल्या तर महाजन बहुरे साहेबांच्या माध्यमातून 11,111 रुपयांचं पारितोषिक असेल शतकसाठी रुपेश बासरे यांच्या. फिफ्टी कंप्लीट. टाळ्या होऊन जाऊ द्या रुपेश बासरेसाठी. टिटवाला प्रीमियर लीग सीझन 5 मधील 4थं हे अर्धशतक आहे. काल 3 पाहिले, आज पहिल्याच मॅच मध्ये अर्धशतकीय कामगिरी केलेली आहे. चला चेंडू द्या आपण. ऑन साइडला खेळत्या डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. चांगली फिल्डिंग डीप मध्ये. मिळतील्या चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल 84. 84 धावा धावफलकावरती आहेत. चांगलं बॅटल सुरू आहे या दोन टीम मध्ये. शिवराणा फायटर या टीमसाठी हा सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. लाईन पाहावी लागणार आहे. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 85. 85. आणि पुन्हा एकदा आला हा डॉट बॉल. फुल टॉस चेंडू आहे. बॅटच्या टोईनला चेंडू लागतोय. एक धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या आपण पाहू शकाल 1 ने पुढे जाईल 86 धावा धावफलकावरती आहेत. सुप्रसिद्ध यूट्यूबर आमचे अत्यंत जवळचे मित्र अमित माने यांचे इथे आगमन होत आहे. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. आणि सलगचा हा 3रा षटकार येतोय. भरत दादा नांगलो त्यांच्या बॅटमधून आणि गोपी दादाकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आणि महाजन बहुरे साहेबांच्या माध्यमातून टोटल 1500 रुपयांचं पारितोषिक. आणि राहुल दादा महेर यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक. टोटल कॅश प्राइस 3000 रुपये. क्या बात है. आज की शाम भरत दादा के नाम. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन नाहीये डीप मध्ये. फिल्डर डाऊन दी बॉल. सुरेश जगताप होते आणि सुरेशने हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन. भरत नांगलोत बॅक टू द पवेलियन. खऱ्या अर्थाने एक दानशूर व्यक्तिमत्व ज्यांनी टिटवाला प्रीमियर लीग सीझन 5 यशस्वी होण्यासाठी नक्कीच
द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये 7,777 रुपयांचं डोनेशन ज्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे आदरणीय प्रीतमभाऊ परदेशी साहेबांचं अगदी काहीच वेळामध्ये नक्कीच आगमन होणार आहे, त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। प्रीतमभाऊ परदेशी साहेबांचे इथे अगदी थोड्या वेळामध्ये आगमन होणार आहे, त्यांचं देखील स्वागत आहे। त्यांच्या माध्यमातून दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला लाभलेलं आहे आणि लहान मुलं देखील खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत। टेडी कधी येतोय ते वाट पाहत आहेत। तात्या विंचू आज त्यांची काय खेर नाहीये, लहान मुलं ऑन साइडला बिग हिट, सीमा रेषेच्या बाहेर षटकार। धावसंख्या 98। हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा पुल करतायत, चेंडूला केलाय गोल, सीमा पार। 100 धावा पूर्ण होत आहेत, 104 धावा धावफलकावरती। हाफ ट्रॅकर पुल करतायत, डीप मध्ये फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग, एकच धाव मिळणार आहे। धावसंख्या आपण पाहू शकाल 105 धावा धावफलकावरती आहेत। धावांचं अक्षरशः डोंगर उभं केलेलं आहे या मॅच मध्ये। 7वं हे षटक सुरू आहे, 8 षटकांचा सामना। क्या बात आहे, सीमा रेषेच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, सीमा पार, चौकार। धावसंख्या आपण पाहू शकाल 113। पुन्हा एकदा सीमा रेषेच्या बाहेर, हा सलग चालाय, हा तिसरा चौकार, 3 in a row। टिटवाला प्रीमियर लीग आपण पाहतोय, राहुल दादा महेर जे प्रमुख आयोजक आहेत या स्पर्धेचे, त्यानंतर सहआयोजक या स्पर्धेचे गोपीदादा नांगलोत आणि रामधन दुलत साहेब, आणि विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी सुप्पड मामा बालोद साहेबांचं, आणि या टिटवाला प्रीमियर लीगचे आधारस्तंभ आपण पाहतोय रेवती गावचे ग्रामपंचायत सदस्य आदरणीय रुपेशभाई बासरे। मिस टायमिंग झेलची शक्यता असेल आणि हा झेल सोडलेला आहे, रुपेशला मिळतंय जीवनदान।
एक धाव झाली कंप्लीट. धावसंख्या आपण पाहू शकाल 118 धावा. अंतिम षटक. प्रताप आहेत गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक इनला बॅट्समन देखील प्रताप आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि यावेळी हा डॉट बॉल येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 118 धावा. अंतिम षटक आहे. फुलटॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत. एकच धाव मिळते. धावसंख्या 119 धावा. वैयक्तिक रुपेश खेळतोय 67 या धावसंख्येवरती आणि शेवटच्या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. चला यापुढील जो सामना आहे दोन्ही संघाने एक टॉससाठी या. वीर योद्धा फायटर आणि स्पार्टन 11 या दोन टीम मध्ये सामना असेल. बॅटची कडा होती. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 119 आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्याही प्रेक्षकांचं स्वागत आहे. मिस टायमिंग झेलची शक्यता असेल. फिल्डर येत आहेत. फार वेगाने आले होते हा झेल पकडण्यासाठी. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 120 धावा. उच्चांक नोंदवलेला आहे राणासिंग फायटर या संघाने या स्पर्धेमध्ये. आदरणीय मनोज डोणे साहेबांचे इथे आगमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. टिटवाला प्रीमियर लीग सीझन 5 मध्ये. फुल टॉस. मिस टायमिंग. डीप मध्ये फिल्डर आहेत. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर सीमा पार. शेवटच्या बॉलवरती येतोय हा चौकार आणि पहिल्या 8 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 124 आणि 125 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे शिवराणा फायटर या संघासमोर राणासिंग फायटर या संघाने. चला आपण टॉस करूया. दोन्ही कॅप्टन या. वीर योद्धा फायटर आणि स्पार्टन 11 या दोन संघांमध्ये यापुढील सामना असेल. चला विनंती असेल दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. दोन्ही संघनायक टॉससाठी या. आपण विनंती असेल. वीर योद्धा फायटर आणि त्यांना फाईट करणार आहे स्पार्टन 11 या दोन टीम मध्ये सामना असेल. चला दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. जास्त विलंब आपण करू नका. वीर योद्धा आणि स्पार्टन 11 टीम कॅप्टन टॉससाठी या. आपण विशाल भोईर आणि शेख सर नक्कीच हे पंच होते या सामन्यासाठी. समीर शेख सर आणि विशाल भोईर सर. माधवजी विठ्ठल ठाकरे सर मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यताप्राप्त पंच आहेत. एक डान्सिंग अंपायर 99 सरकार. क्या बात आहे. 99 सरकार आणि पंढरीशेठ फडके यांचे खूप मोठे फॅन आहेत. खऱ्या अर्थाने त्यांचा डान्स देखील आज देखील बघायला मिळणार आहे. आज जुगलबंदी होईल माधवजी, कारण की टेडी जेव्हा येतील तेव्हा त्यांच्यासोबत देखील आपण मनोरंजन करा. लहान मुलं देखील आहेत आज खूप मोठ्या संख्येने. क्या बात आहे. बघा 18 कलर आहेत. क्या बात आहे. आणि फार मोठी मागणी असते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. माधवजी ठाकरे सर यांचा पॅनल आहे MR पॅनल. योगीजी मडवी खऱ्या अर्थाने काल इम्प्रेस झाले त्यांच्यावरती माधवजी ठाकरे यांचे अदा बघून.
कारण की योगेशजी मडवी सर खऱ्या अर्थाने त्यांचं मी मनापासून आभार मानतो की पनवेलवरून ते आले फक्त माझ्या शब्दाखातीर, कारण की त्यांच्या हाताखाली 62 समालोचक काम करतात. पनवेल समालोचक समितीचे उपाध्यक्ष आहेत. चला टॉससाठी या वीर योद्धा, टॉससाठी यायचा आहे. राहुल दादा कॅप्टन आहेत, राहुलजी महेर आणि स्पार्टन 11 परमेश्वर. टॉससाठी या आपण. एकशे 25 धाव बनवायचे आहेत या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. रुपेश बासरेने खूप चांगली बॅटिंग केली या मॅचमध्ये. अडुसष्ट धावांची इनिंग साकारली आपल्या संघासाठी. चला टीम कॅप्टन टॉस या परमेश्वर आणि राहुल दादा आपण देखील या टॉससाठी. अर्जुन बहुरे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. आरोग्य विभागामध्ये आहेत. पोलीस विभाग नागपाडा येथे नक्कीच ते कार्यरत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. हेड असं कॉल आहे आणि आलेला आहे हेड. टॉस जिंकलेला आहे स्पार्टन 11 या टीमने टॉस जिंकलाय. ईश्वर टॉस जिंकलेला आहे. निर्णय काय असेल? निर्णय एक 5 मिनिटात सांगतो आम्ही लगेच. कारण की हा सामना फार महत्त्वाचा आहे. जो संघ जिंकेल तो संघ टॉप 2 मध्ये जाणार आहे. त्यामुळे या मॅचमध्ये नक्कीच काय स्ट्रॅटेजी असेल, काय गेम प्लॅन असेल, कारण की ज्याप्रमाणे काल संध्याकाळच्या सत्रामध्ये सामना जिंकलेला आहे वीर योद्धा फायटर या संघाने. कालचा जो गेलेला सामना त्यांनी जिंकलेला आहे. आज खूप त्यांनी काल कमबॅक केला आहे आणि ती टीम खूप एक त्यांचे 10 ते 10 पर्यंत त्यांचे सगळे बॅटर आहे. आम्ही त्याला कमीत कमी याच्यामध्ये रनामध्ये त्याला कमी रन करण्याचा प्रयत्न करू, त्याला रोखण्याचा प्रयत्न करू. आम्ही पण पूर्ण 100% देऊन खेळू. शेवटी आम्हाला पण इच्छा आहे फायनल खेळायची. नक्कीच लीग स्पर्धा म्हणजे एक संधी असते, एक प्लॅटफॉर्म असतो खेळाडूंसाठी. काय म्हणणं असेल या संकल्पनेबद्दल? ही संकल्पना खूप छान आहे आणि आपण बघा आता आपण यूट्यूब लाईव्ह खेळतोय. आज आपल्या गावाकडून खूप लोक आपल्याला बघताय यूट्यूब लाईव्हमधून आणि हे आपले मुलं पुढं चालून आपल्याला बघू शकतात. आपण बी बघू शकतात यार, काही दिवसापूर्वी आपण या ग्राउंडवर असं खेळायचो. थँक्यू. नक्कीच शुभेच्छा असतील. आमच्यासोबत राहुल दादा आहेत. थोड्याच वेळामध्ये ते देखील निर्णय कळवतील. राहुल दादा आपण या प्रमुख आयोजक देखील आहेत. फार मोठी जिम्मेदारी आहे या स्पर्धेची. नक्कीच 365 दिवस वाट पाहिली जाते. उत्सुकता असते सर्वांना की कधी येईल टिटवाला प्रीमियर लीग, काय तयारी असते, किती अडचणी असतात या स्पर्धेला नक्कीच ऑर्गनाईज करण्यासाठी. रोशन भाऊ, जसं सर्वच आमचे सहकारी सदस्य जेवढे पण इथे उपस्थिती असते
तुम्हाला माहिती आहे, तुम्ही प्रत्येक TPLचा इथे साक्षीदार राहिलात. आम्ही हा एक सण म्हणून साजरा करतो. ज्याप्रमाणे आपली दिवाळी ज्या दिवशी आपण साजरी करतो, त्या दिवशी आपण पुढची दिवाळीची वाट बघत असतो, बरोबर. त्याप्रमाणे TPL स्पर्धा जी पार पडते, लगेच ज्या क्षणी फायनल संपते, ज्या क्षणी बक्षीस वितरण होतं व कार्यक्रम संपतो, त्या क्षणी आमच्या डोक्यामध्ये जे आम्ही सर्वजण TPL नेक्स्ट सेशनची वाट बघत असतो आणि त्याची तयारी डोक्यात सुरू होऊन जाते. कारण या स्पर्धेविषयी आमच्या सर्वच लोकांची खूप आत्मीयता आहे. खऱ्या अर्थाने मी देखील जवळून पाहतोय की जरी स्पर्धा 2 दिवसांची असली तरी देखील 4 ते 5 महिन्यापासून या स्पर्धेत तयारी केली जाते. त्याबद्दल काय म्हणणं असेल? नक्कीच त्यासाठी इकडे मुंबईसारख्या ठिकाणी जे वेगवेगळ्या विभागांमध्ये पोलीस बांधव आहेत, मंत्रालयात कार्यरत आहेत, काही आमची शिधावाटप यंत्रणेत आहेत, आरोग्य विभागात आहेत, अशा प्रत्येक विभागामध्ये GST विभागामध्ये सर्व ठिकाणी आमचे कर्मचारी कार्यरत आहेत आणि सर्व या TPL स्पर्धेच्या निमित्ताने लहानांपासून तर मोठ्यापर्यंत आपण बघत असाल, छोटे लहान मुलेसुद्धा या स्पर्धेमध्ये किती उत्स्फूर्त सहभाग नोंदवतात. आता थोड्या वेळानंतर जे TD येतील त्यावेळेस आणखीन माहोल बनेल आणि हीच आमची या गोष्टीचा आम्हाला खूप आनंद आहे आणि त्यामुळेच आम्ही याला सण म्हणूनच एक प्रकारे साजरा करतो. क्या बात आहे. नक्की शुभेच्छा असतील दोन्ही संघांसाठी. अगदी खूप चांगलं मनोगत तुम्ही व्यक्त केलं या स्पर्धेबद्दल, कारण की प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी असते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय थाटामाटामध्ये आयोजन या स्पर्धेचं टिटवाला प्रीमियर लीग सीझन 5 अंतिम दिवस आहे. ऐकूया आपण योगेशजी मडवी सर यांचा आवाज खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच रोशनजी संते. सकाळ हसरी असावी, शिवरायांची मूर्ती डोळ्यासमोर दिसावी, मुख्य असावे जगदंबेचे नाव, मग होईल तुमचे सर्व सोपे काम. शुभ सकाळ, गुड मॉर्निंग, हॅव अ नाईस डे. जमलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. आणि आपण पाहतात टिटवाला प्रीमियर लीग 2026 5वं पर्व, ज्यावरती आम्हा सर्वांना एक गर्व असत. 5वं पर्व मॅच नंबर आपण पाहतो आजच्या दिवसातील पहिली राणा सिंग फायटर टीम ज्याने 124 धावा केल्यात आणि शिवराणा फायटर टीम यांच्या समोर लक्ष्य 125 धावेचं. पृथ्वी पर ऐसा कोई भी व्यक्ति नहीं जिसको समस्या ना हो और पृथ्वी पर ऐसी कोई समस्या नहीं जिसका कोई समाधान ना हो. मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं. स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा. आपण सकाळच्या सत्रामध्ये आमच्या सोबत जॉईन झालेत. पहिलं सत्र आपण पाहिलं 124 धाबा, त्यातनं 68 धाबेची खेळी केली ती रुपेश या खेळाडूनं. शंकर सर आपण पाहतो गोलंदाजी माकवती आहेत, जो की पॉवर प्लेचं पहिलं षटक करतायत. डॉट चेंडूची समाप्ती. कल वीर योद्धा फायटर टीमनं काय क्रिकेट खेळला काल. शेवटच्या मॅच मध्ये हातातनं निसटलेली बाजी जिंकली आणि शिवराणा फायटर टीमनं परास्त केलं. त्यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई आहे. वाईटचा इशारा. महादेव तर याच दरम्यान ठाणे कलेक्टर ऑफिसचे आमचे मनोज डोणे सर या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम सर, आपलं स्वागत आहे टिटवाला प्रीमियर लीग 5व्या सीझन मध्ये. आणि त्यांचा चला एक षटक संपला आणि त्यांचा सरांचा आपण सन्मान करूया. सरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सन्माननीय मनोज ढोणे सर या ठिकाणी उपस्थित झालेत. सर, मनापासून तुमचं स्वागत. 5व्या पर्वामध्ये आपण उपस्थिती दाखवली. आपल्या सगळ्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. पुष्पगुच्छ त्यानंतर शाळ देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. धन्यवाद सर, आपण आलात. 125 धाबा करायच्यात मैदानाच्या आतमध्ये.
मॅच नंबर पहिली आज एकूण 5 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. सध्या टार्गेट फार मोठे, त्यामुळे लढावं लागेल. कारण छत्रपती शिवरायांनी आणि आपल्याला हे सांगितलंय की परिस्थिती किती कठीण असू द्या, परिस्थिती किती बिकट असू द्या, त्या परिस्थितीवरती रडत बसण्यापेक्षा लढत बसा, मग विजय आपला आहे. टार्गेट 125 जरूर असेल, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये अगदी शांत स्वरूपात केवळ 5 धावा आल्या. दुसरं षटक 8 धावा आल्या. आता तिसरं षटक मार्गस्थ आहे. दबाव पूर्णपणे आलाय. सुरुवातीपासून हा संघ 2 सामने हरले, त्यामुळे ह्यांच्यासाठी ही लढत फार महत्वाची आहे. पडून मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. प्रेशर वाढत चाललाय, दबाव वाढत चाललाय, त्यामुळे संघर्ष तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये आता करावा लागेल. बिना कुछ किए बिना कभी जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. एकीकडे आपण पाहिलं की 125 धाबा टार्गेट असल्यामुळे एकीकडे कॉन्फिडन्स पूर्णपणे टीम राणा सिंग फायटर 2 मॅच जिंकल्यात. त्यामुळे ही मॅच जिंकले की लगातार 3 मॅच त्यांचे होतील. टॉप 1 मध्ये ते राहतील. चेंडू चांगला आहे, समोर खेळतात. अगदी बॉल वेगाने चाललाय. एक धाव तर पूर्ण झाली. आता काही फरक पडणार नाहीये. सिंगल डबल न धावा जरी आल्या तरी काही फरक पडत नाही. ओव्हर नंबर 3 समाप्त होत आहेत. पंचच्या भूमिकेत तुम्ही मधु ठाकरे सरांना पाहतायत. खरं तर अगदी चांगले पंच, जे गेली कित्येक वर्षाचा अनुभव आहे. त्यांनी सांगितलं की 41 वर्ष त्यांनी पंचांची भूमिका पार केली. अनुभव भरपूर आहे त्यांच्याकडे. डान्सिंग अंपायर म्हणून ज्यांना टिटवाला परिसरामध्ये ओळखलं जात आहे. रन्स मिळेल 1. आता पूर्णपणे सामना दबावामध्ये पडलाय. खरं तर या मॅच मध्ये जिंकण्यासाठी टार्गेट फार मोठं होतं. सुरुवात पाहिजे ती झाली नाही आणि त्याच्यामुळे आता दबाव वाढलाय. तो टीम शिवराणा फायटर टीम होती. तर सन्माननीय अजितजी फोक्से सर आणि प्रदीपजी फोक्से सर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. टिटवाला प्रीमियर लीग 2026 5व्या पर्वामध्ये आपलं स्वागत आहे. साहेब या, आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक स्वागत. एकूण धाबा आपण पाहिलं धावपडकामध्ये 18 धाबा. हा चेंडू देखील डॉट आलाय. पूर्णपणे दबाव वाढत चाललाय, कारण टार्गेट मोठं असताना जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात झाली नाही. त्यामुळे कदाचित ही मॅच एकतर्फा आता प्रेक्षकांना पाहायला मिळेल. ज्या मॅचची चर्चा आमच्या प्रेक्षकांनी केली की 125 धाबा करायच्या होत्या 8 षटकामध्ये. प्रति षटक 15.6 च्या सरासरी इथे धाबा करायच्या होत्या, परंतु ते जमले नाही. सुरुवातच कमजोर झाली. एकूण आपण पाहिलं तर चौकाराबरोबर 22 धाबा आल्यात. 4थं षटक मार्गस्थ. बॉल फेकले गेलेत 3 चेंडू त्यांना फेकलेत 4थ्या षटकामध्ये. म्हणजे जवळजवळ 27 चेंडू अद्याप शिल्लक आहेत आणि धाबा झाल्यात त्या केवळ 22. म्हणजे 103 धावा येणाऱ्या डॉट चेंडू 103 धावा करायच्या 26 बॉल मध्ये. 10 क्रिकच्या माध्यमातून देखील अनेक सारे प्रेक्षक घरी बसून सामन्यांचा आनंद घेत आहेत. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अजून एक डॉट चेंडू आलाय. दबाव पूर्णपणे बघा काय बॅटिंग मैदानावरती जी पाहिजे तशी होत नाही. खरं तर दबाव पूर्णपणे सुरुवातीपासून टीमवरती दबाव टाकला आणि त्याचाच परिणाम हा सामना. यावेळेस मात्र चांगला फटका ऑन साइडला मिड विकेट मध्ये बॉल सीमारेखा बाहेर षटकार.
षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकामध्ये धावा झाल्यात 28. 28 धावा म्हणजे आता करायच्यात मैदानावरती 97 धावा येणाऱ्या 24 बॉलमध्ये. स्पार्टन 11 संघ टॉस जिंकून त्याने प्रथम शतक स्वीकारलंय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय वीर योद्धा फायटर टीमला. ही लढत फार महत्वाची असेल कारण ह्या मॅच मध्ये जो जिंकेल ना तो सेकंड नंबरवरती राहील. म्हणजे एक चान्स त्यांना राहील क्वालिफायर मध्ये ते प्रवेश करतील. पहिलं आणि सेकंड नंबर मध्ये क्वालिफायर मॅच होईल. ज्यातनं जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल आणि जो परास्त होईल तो एलिमिनेटर मॅच मध्ये विजेता होईल त्याच्यासोबत खेळणार आहे. त्यामुळे ती लढत देखील महत्वाची आहे. ही लढत देखील महत्वाची होती. परंतु जर सामना शिवराणा फायटर टीमने जिंकला असता तर, कारण त्यांनी एक मॅच जिंकली असती त्यामुळे त्यांचं अस्तित्व देखील मैदानावर राहिलं असतं. राणा सिंग फायटर टीम ऑलरेडी 2 मॅच जिंकल्यात. खोलवा टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय ऑफ साईडला. लॉंग ऑफ प्रेझन मध्ये फिल्डर तैनात ते काही फरक पडत नाही. सिंगल डबल ना सन्माननीय मुंबई पोलीस गणेशजी राठोड सर आणि रमेशजी राठोड सर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती आहे आपण या ठिकाणी उपस्थित झालेत. मदनजी मोराडे सर यांचे मित्र आहेत आणि त्यांना विनंती त्यांच्या वतीनं की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं टेटबाला प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. राहुल सर फार मोठी जिम्मेदारी खरे तर त्यांच्या खांद्यावरती आहे. टेटबाला प्रीमियर लीग या सगळ्यांना एकत्र करणं, आयोजन करणं, सगळ्या गोष्टी मॅनेजमेंट करणं ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात आणि राहुल सर ह्या गोष्टीमध्ये मॅनेजमेंट करतात. टेटबाला प्रीमियर लीग 5वं पर्व आपल्याला पाहायला मिळालं. सगळ्यांचं स्वागत आहे. राहुल मेहर सर, त्यानंतर गोपी नांगलोज सर, रामदन दुल्हन सर या ठिकाणी आणि त्यानंतर विशेष सहकार्य सुप्पड मामा यांचं देखील कौतुक करायला पाहिजे. सगळेजण या 5व्या पर्वामध्ये चला गोपी सर या. रामदन दुल्हात येस रामदन दुलत रामदन दुल्हत सर देखील उपस्थित आहेत. खरं तर हे सहकार्य त्यांचं सगळ्यांचं आणि आज अंतिम दिवसामध्ये एक सुपर टेटबाला प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलंय. आयोजन करण्यासाठी पूर्ण महिनाभर मॅनेजमेंट करावी लागते. शेवटचा अंतिम चेंडू सामन्यामध्ये औपचारिकता. खरं तर मॅच एकतर्फा झाली पूर्णपणे. जी अपेक्षा होती सुरुवातीच्या बॅट्समन कडून तसे ते खेळले नाहीयेत. राहुल आणि प्रताप ज्याने आतापर्यंत बॅटिंग केली, धावा झाल्यात त्या 40 ओव्हर समाप्त झालेत. 5 ओव्हर मध्ये 8.00च्या सरासरीने केवळ 40 धावा झाल्यात. म्हणजे मैदानावरती अद्याप 85 धावा करायच्यात येणाऱ्या अंतिम 18 बॉलमध्ये. कठीण प्रसंग आहे कारण आज ज्या प्रकारे मॅच मध्ये पाहिलं 68 केला रुपेश सरांनी जबरदस्त बॅटिंग केली. 3 चौकार 7 षटकार ठोकले आणि त्या ताकदीनं त्यांना बॅटिंग करताना 68 धावा मैदानाच्या मध्ये केल्या. चला बॅट्समॅन रिटायर्ड झालेत. येस होऊ द्या कारण त्यांना नवीन खेळाडूंना संधी द्यायचे. 18 बॉल मध्ये करायचे 85 धावा. कठीण कार्य. .33 सरासरी प्रति षटकामध्ये नवीन बॅट्समन आले दोन्हीच्या दोन्ही. फटका ऑफसाईड मध्ये आल्या चौकार टोकल्या करे तर प्रतिष्ठक 29 धावा करायच्यात. ही गोष्ट लक्षात असली पाहिजे. परंतु पहिल्या बॉलवरती चौकार टोकल्या धावसंख्या आपण पाहतोय. स्कोर बोर्ड 44. 81 धावा करायच्यात 17 चेंडू मध्ये. 17 चेंडू आणि 81 धावा. सिंगल डबल न काही फरक पडणार नाही. सामना एकतर्फा पाहायला मिळतोय.
आज सकाळच्या सत्रामध्ये पूर्ण मॅच एकतर्फा. यात नंतर येणारी लढत फार महत्वाची. दोन्ही टीमच्या तुलनेमध्ये सामना जिंकला तर सेकंड नंबरवरती, हारला तर तिसऱ्या नंबरवरती. त्यामुळे इथनं तुम्हाला सेकंड नंबरवरती जायचं असेल तर नक्कीच तुम्हाला मॅच जिंकावी लागेल. स्पार्टन 11 संघ आणि वीर योद्धा फायटर टीम यातनं जिंकणारा संघ सेकंड नंबरवरती जाणार. पहिल्या क्रमांकावरती राणासिंग फायटर संघ आता आपल्याला पाहायला मिळेल, ज्यांचे 3 मॅच पूर्णपणे जिंकल्यानंतर ते फर्स्ट नंबरवरती राहतील. त्यानंतर टीम शिवराणा फायटर जे 4थ्या नंबरवरती जातील, म्हणजे लीग मधून जबरजबल बाहेर जातील. 47 रन. सामन्यामध्ये औपचारिकता. सगळ्यांचं कौतुक केलं पाहिजे. सगळेजण एकत्र होणं. आज 2 दिवसाची का स्पर्धा असते ना, वर्षाच्या 365 दिवसानंतर खरं तर हा दिवस त्यांच्यासाठी महत्वाचा आणि एक महोत्सव. खरं तर जत्रा भरली जाते सीझन मध्ये. 1 वर्षामध्ये एकदा टिटवाला प्रीमियर लीगचं पर्व आपल्याला पाहायला मिळालं. 5वं सीझन आहे. शेवटचा बॉल. 13 चेंडू शिल्लक राहिलेत. डाबा झाल्या स्कोरवरती आमचे स्कोर सांगतायत 48 रन्स. 77 पाहिजेत मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा अंतिम चेंडू चौकार आलाय. धावसंख्या 52 धावा झाल्यात. 73 धाबेची गरज 12 चेंडू मध्ये. सन्माननीय परमार मेजर साहेब संदीप कालंके सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मी प्रताप सरांना विनंती करेल की आपल्या शुभासे त्यांचा सन्मान करायचा आहे. सर या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आपल्याला इन्व्हाइट केलं जातं की आपण यावं. आपल्या सगळ्यांचं सहकार्य फार महत्वाचं आहे. टिटवाला प्रीमियर लीग साठी आपण सर्वजण खरं तर एकत्र येता ही सगळ्यात मोठी गोष्ट आणि आज या ठिकाणी ती परंपरा जपली जाते. त्यांचा सन्मान केला जातो. फक्त औपचारिकता या मॅच मध्ये. सामना पूर्णपणे एकतर्फा आहे, कारण प्रत्येक बॉलवरती षटकार जरी आला तरी हा सामना जिंकता येणार नाहीये. नेक्स्ट मॅच चला दोन्ही संघ रेडी राहायचे. स्पार्टन 11 कॅप्टन आपले खेळाडू घेऊन आपण रेडी राहा, कारण टॉस जिंकलाय. फिल्डिंगला आपल्याला लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. आज वेळ कोणी घ्यायचं नाही, कारण आपल्याकडे वेळ नाही. एक एक्स्ट्रा मॅच आपल्याला 5 मॅच कव्हर करायचे आहेत, म्हणजे फायनलची जी मॅच आहे ती आपल्याला एक्स्ट्रा आहे. त्यामुळे आज तुम्ही वेळ कोणी घेऊ नका प्लीज. खेचलाय ऑन साइटला. चाबूक शॉट ऑन साइट मध्ये सीमारेखा बाहेर षटकार. वय जरी किती असलं तरी आपल्यामध्ये कला फार महत्वाची आहे. शॉक बडी चीज आहे. माधव ठाकरे सर. हा चेंडू पाठीमागे चाललाय, परंतु आता चौकार षटकार महत्वाचे नाहीयेत. जरी चौकार षटकार आले तरी हा सामना जिंकता येणार नाही. 45 रन बॉल चालाय. कारण आम्ही नेहमी सांगतो ना की भातं करपून गेल्यानंतर पडलेल्या पावसाला शून्य किंमत, वेळ निघून गेल्यानंतर सुचलेल्या बुद्धीला शून्य किंमत आणि सामना हरल्यानंतर मारलेले चौकार षटकार शून्य किंमत. वेळ गेली, सत्ता गेली आणि आता कार्यक्रम संपला. खरं तर या टीमचा कार्यक्रम पूर्णपणे संपलाय, कारण 3 मॅच गमावल्यानंतर अस्तित्व संपलंय या लीग मधून. आता ते 4थ्या क्रमांकावरती राहतील. क्वालिफाय झालेत राणासिंग फायटर टीम. 3 मॅच जिंकून ते क्वालिफाय झालेत. क्वालिफाय मध्ये आता त्यांची मॅच होणार. विकेट येते. अजून एक धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये.
नेक्स्ट मॅच फार महत्वाची बघा. क्वालिफाय मध्ये तुम्हाला दाखल व्हायचं असेल तर स्पार्टन 11 आणि वीर योद्धा फायटर टीम यांच्यामध्ये जी लढत आहे त्यातनं जो जिंकेल तो राणा सिंग फायटर यांच्या विरुद्ध क्वालिफायची पहिली मॅच खेळेल. त्यानंतर जो परास्त होईल तो खरं तर टीम वीर योद्धा आणि जे मॅच आहे खरं तर काकांनी षटकार मारलाय. रुपेश सर षटकार मारलेत. खरे तर रुपेश सरांच्या बॅट मधून षटकार आलाय. गोलंदाज पण रुपेश सर आहेत आणि बॅट्समन देखील रुपेश सर आहेत. आणि रुपेश सरांनी जर पुन्हा षटकार मारला जलसिंग यांच्याकडून 100 रुपये. बघा अजून एक षटकार आला तर चांगला बॉल होता, प्रयत्न चांगला होता. रुपेश सर बघा ही संधी मिळाली आहे. खरं तर दयाल गुस्से सर यांच्याकडून देखील 500 रुपये. जर षटकार मारला तर प्रयत्न सरांचा चांगला आहे, परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये आला ना त्यांच्या तर षटकार नक्की पाहायला मिळेल. आणि रुपेश सर तोच प्रयत्न करतायत. त्यांना माहिती आहे सामना पूर्णपणे गमावला आपण, त्यामुळे हा चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनेच. सीमारेषा बाहेर 4 रन. कारण सामना पूर्णपणे एकतर्फा शेवटचं अंतिम षटक. बॉल फेकले गेलेत आतापर्यंत 5 अंतिम चेंडू आणि सामना पूर्णपणे जिंकलाय तो म्हणजे राणा सिंग फायटर टीम. 3च्या 3 मॅच या स्पर्धेमध्ये त्यांना जिंकलेले आहेत. अभिनंदन. क्वालिफाय मध्ये संघ दाखल झालेला आहे. पहिला संघ अभिनंदन. आणि आता जो मॅच होणार आहे स्पार्टन 11 विरुद्ध